महिला विकास मंच या मंचाच्या माध्यमातून आलेल्या सर्व ट्रस्टी आणि त्यांचे सहकारी सर्व भगिनी, आलेले काही कार्यकर्ते बंधू आणि आज या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवले प्रमोद झिंजडे, हे सर्व मंडळी जी आली तेवढ्या दुरून त्यांचं आपण थोडं ऐकायचंय. मी आपल्याला विशेष काय ज्ञान सांगणार नाही, पण हा जो महिला विकास मंच याने काम सुरू जे केलं आहे हे छोटं आहे, पण सामाजिक दृष्टीने फार मोठं आहे ते. आज मी आणि माझं याच्याकडे पलीकडे पाहायला लोक तयार नाही. मी आणि माझं एवढ्या पुरतं राहत नाहीत. बरेचशी माणसं मी आणि माझं याच्या पुरतं मर्यादित राहत नाहीत. माझं ते माझं, पण तुझं ते माझं, अशी प्रवृत्ती. अशा अवस्थेमध्ये या सर्व महिला एकत्र येऊन हे काम जे हाताशी घेतलं ते मला महत्वाचं वाटतं. कारण गावाचा गाडा असेल, समाजाचा गाडा असेल, देशाचा गाडा असेल, हा व्यवस्थित चालत असेल तर स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाकं आहेत. समान चालली पाहिजे ती. ही दोन्ही चाकं समान चालली पाहिजे. त्याला गाव, समाज, देश पुढे जाईल. अशा दृष्टीने मला हे काम महत्वाचं वाटतं. विशेषतः त्याने जे व्रत घेतलं आता सेवा करायची, सेवा फार महत्वाचं आहे. मी अनुभव करतो माझ्या आयुष्यात. वयाच्या 25व्या वर्षी तरुण होतो मी, तरुण, आणि मी विचार करत बसलो, हे काय चक्र आहे जगाचं. प्रत्येक जण पहाटे उठतो 4ला, रात्री 10 वाजेपर्यंत धावपळ करतोय. पळा 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 पळा, कोण पळे कोणाच्या पुढे स्पर्धा लागली. आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं.